या रविवारी म्हणजे 3 ऑगस्टला सकाळी 11 वाजता काळा चौकीच्या महागणपतीचा जो आहे पारंपरिक आगमन सोहळा आहे चिंतामणी बनतोय, तुम्ही बघू शकता. आणि आकाश तिरमल सुद्धा दिसलेले आहेत यावर्षीच्या मुंबईच्या राजाचे मूर्तिकार. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता या डिवायडरवरती आता बॅरिकेड्स लावलेले आहेत. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मी सध्या आहे गणसंकुलमध्ये. 4 बंगल्याच्या राजाची ट्रॉली इथे ठेवलेली आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडे धारावीचा वर्धविनायक याची ट्रॉली आहे इथे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता परळच्या लंबोदरची ट्रॉली आहे. गेटमधून बाहेर निघणार आहे 5 वर्षानंतर ज्याचा आगमन सोहळा आहे खेतवाडीचा राजाचा. नमस्कार मित्रांनो, मी दर्शन धुमाळे स्वागत करतो तुमच्या माझ्या दर्शनचा ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो तुम्ही माझ्या बॅक साईडला बघू शकता परेल वर्कशॉप आहे आणि पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये परेल वर्कशॉप गणसंकुल आणि बकरी अड्डा ते जे वर्कशॉप अपडेट आहेत ते तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कारण की तुम्हाला आपल्या चॅनलवरती मित्रांनो गणपती बाप्पाचे आगमन सोहळे आणि गणेशोत्सवाचे अपडेट्स जे आहेत ते बघायला भेटणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर आपण जाऊया परेल वर्कशॉपच्या आतमध्ये. मित्रांनो तुम्ही बघू शकता हे आहे परेल वर्कशॉपची एंट्री. पण आता आतमध्ये जाऊन अपडेट घेऊया. मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता या रविवारी म्हणजे 3 ऑगस्टला सकाळी 11 वाजता काळा चौकीच्या महागणपतीचा जो आहे पारंपरिक आगमन सोहळा आहे परेल वर्कशॉपमधून. शनिवारी 2 ऑगस्टला आहे खैराणीचा राजा. स्थळ आहे खैराणीचा राजा, मंडप रोड, साकीनगर. आणि हा मालाडचा विघ्नहर्ता आहे. 10 ऑगस्टला आगमन सोहळा आहे. आणि इकडे आपला चिंतामणी बनतोय, तुम्ही बघू शकता. आणि मित्रांनो परेल वर्कशॉपमध्ये आल्यावर मला इथे बघा तुम्ही बघू शकता आकाश तिरमल सुद्धा दिसलेले आहेत यावर्षीच्या मुंबईच्या राजाचे मूर्तिकार. ते बघा. तर मित्रांनो जसं की तुम्ही आता परेल वर्कशॉपचे अपडेट्स बघितले, जेवढं दाखवणं पॉसिबल होतं तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर आपण आता इथून जाणार आहोत गणसंकुलला, तिकडून बकरी अड्ड्याला. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडे परेल वर्कशॉपच्या समोरचा जो डिवायडर आहे तिथे आता बॅरिकेड्स लावले आहेत, कारण की कोणी वरती चढू नये. कारण की तुम्हाला माहिती आहे की इथे वरती जर चढलं तर जी छोटी छोटी झाडं आहेत त्यांच्यावरती आपण पाय वगैरे देतो आणि ती मरून जातात. तर त्याच्यामुळेच मित्रांनो जे ते बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत. तुम्ही बघू शकता त्यांचं सध्या काम चालू आहे इथे. हे बघा. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता या डिवायडरवरती आता बॅरिकेड्स लावलेले आहेत पूर्ण परेल वर्कशॉपच्या तिथपर्यंत सुद्धा. तुम्ही बघू शकता मी सध्या गणसंकुलमध्ये आहे आणि गणसंकुलमध्ये एंट्री केल्या केल्या तुम्हाला आधी असे छोट्या छोट्या मूर्त्यांचे वर्कशॉप दिसतील. ते तुम्ही बघू शकता. सुंदर अशा छोट्या छोट्या मूर्त्या आहेत इथे. बघू शकता मित्रांनो या साईडला आहे कलासागर आर्ट्स, निखिल खातू सरांचा वर्कशॉप. आणि इकडे ह्या साईडला आहे शिवाई आर्ट्स आणि कलाकार आर्ट्स यांचा वर्कशॉप. तर मित्रांनो मी सध्या गणसंकुलमध्ये आहे. तुम्ही बघू शकता इथे अशा छोट्या छोट्या बॅलेन्सिंग मूर्त्या सुद्धा आहेत. तुम्ही बघू शकता इथे. हा बघा.
तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे शिवाई आर्ट्स यांच्या ज्या आहेत त्या मूर्त्या इथे चालू आहेत, रेडी होत आहेत. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मी सध्या आहे गणसंकुलमध्ये आणि ह्या सध्या कलासागर आर्ट्स निखिल खातू यांचा वर्कशॉप आहे. सध्या काम चालू आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा मित्रांनो, भारत माता थिएटरच्या बाजूला जो गणसंकुलचा जो गेट आहे, मी सध्या तिथे आहे. आणि ते मित्रांनो 3 तारखेला म्हणजे येत्या रविवारी परळच्या मोर्याचा आगमन सोहळा आहे. आणि त्यासोबतच मित्रांनो या गेटमधून बाहेर निघणार आहे 5 वर्षानंतर ज्याचा आगमन सोहळा आहे, खेतवाडीचा राजाचा इथून आगमन होणार आहे 3 तारखेला. आणि त्यासोबतच मित्रांनो धारावीच्या सुखकर्त्याचा सुद्धा आगमन सोहळा आहे 3 तारखेलाच. मित्रांनो तुम्ही आतापर्यंत परेल वर्कशॉप आणि गणसंकुलचे वर्कशॉपचे अपडेट बघितले. जे दाखवणं पॉसिबल होतं ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. तर मित्रांनो मी सध्या आहे बकरी अड्ड्यावरती आणि बकरी अड्ड्यावरती जो सर्वात मोठा वर्कशॉप आहे तो आहे गजमुख आर्ट्स सतीशदादा वडिवलेकर यांचा वर्कशॉप आहे. त्याच्यासमोरच मी सध्या आहे. तर त्या वर्कशॉपची सुद्धा मी तुम्हाला अपडेट देतो. मित्रांनो तुम्ही बघू शकता हा आहे सतीशदादा वडिवलेकर त्यांचा वर्कशॉप बकरी अड्ड्यावरचा. हा एक आहे आणि तिकडे एक आहे, तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे 4 बंगल्याचा राजाचा आगमन सोहळ्याचा बॅनर लावलेला आहे 23 ऑगस्ट शनिवारी 2025. आणि इथे आतमध्ये सध्या काम चालू आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता गजमुख आर्ट्स सतीशदादा वडिवलेकर यांचा वर्कशॉप आहे बकरी अड्ड्यावरचा. तर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता 4 बंगल्याच्या राजाची ट्रॉली इथे ठेवलेली आहे. काम चालू आहे मूर्तीचं, जी मागच्या वर्षी मित्रांनो सर्वात सुंदर अशी मूर्ती होती गजमुख आर्ट्समधून तयार झालेली. बघा सध्या काम चालू आहे मित्रांनो. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडे धारावीचा वर्धविनायक त्याची ट्रॉली आहे इथे. बऱ्यापैकी गणपती बाप्पा जो आहे तो रेडी झालेला आहे. फक्त खालचा जे काय असेल ते रेडी होते अजून. आणि इथे पण तुम्ही बघू शकता मित्रांनो एक मोठी अशी सुंदर मूर्ती रेडी होते गजमुख आर्ट्स सतीशदादा वडिवलेकर. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता परळच्या लंबोदरची ट्रॉली आहे. तुम्ही बघू शकता इथे सुद्धा ट्रॉलीचं नाव नाही दिलेलं पण सध्या काम चालू आहे. तुम्ही बघू शकता ही एक मूर्ती इथे रेडी झालेली आहे, फक्त कलरिंगचं काम बाकी आहे. तर मित्रांनो तुम्ही आतापर्यंत परेल वर्कशॉप गणसंकुल आणि बकरी अड्ड्यावरचा जो सतीशदादा वडिवलेकर यांचा जो वर्कशॉप आहे त्याचे अपडेट्स बघितले. जेवढं दाखवणं पॉसिबल होतं तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका गणपती बाप्पा मोरया म्हणून. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण की तुम्हाला आपल्या चॅनलवरती मित्रांनो येणाऱ्या गणपतीचे आगमन आणि गणेशोत्सवाचे जे काही अपडेट्स असेल ते तुम्हाला बघायला भेटतील. तर आपण हा जो व्हिडिओ आहे तो आपण आता इथेच थांबवतोय. भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच.